बक्षीस पात्र फेरीसाठी खर तर दोन संघ एकमेकांसमोर आणि एकमेकांच्या विरोधात खेळ करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला मंगलमूर्ती चिरनेर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे गाव आणि त्यांच्या विरोधात पुणच्या खर तर परिसराचा उल्लेख करायचा झाला तर आवरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। विस्ताराने खूप मोठं आणि त्याचबरोबर अनेक अग्रनामांकित आणि प्रतिभावंत खेळाडूंचा संघ जिथे आपण पाहताय की देवा ग्रुप आवरे या टीमनं आज इम्प्रेस केले। पहिलाच बॉल बॅट अँड पॅटच्या मध्ये इट वॉज प्लम यॉर्क हाताळलाय। स्टॉक बॉल आहे या गोलंदाजाचा। आज दिवसभरामध्ये अनेक गुणलेखक आम्हाला पाहायला मिळाले। रिव्ह्यू घेतलाय चक साठी। येस 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 चक साठी रिव्ह्यू घेतलाय। चाचपणी आम्ही करू। पंचांना चहाही पिऊ देत नाहीत पण पंचांची धावपळ झाली आज भरपूर। 12चा लॉट म्हटलं की मग त्यांची तर बरीच धावपळ असते। अशा परिस्थितीमध्ये खर तर त्यांचं डेडिकेशन क्रिकेटला पंचांनी जपलंय, क्रिकेटला गुणलेखकांनी जपलंय, क्रिकेटला आयोजकांनी फार जपलंय आणि म्हणूनच ग्रामीण टेनिस क्रिकेटनं या क्रिकेटचा आत्मा जपला असं म्हटलं जातं। मग क्रिकेट असलं की ही मेहनत प्रत्येकाची मात्र पाहायला मिळते। आपण ज्या ज्या घटकांनी आपल्याला विशेष योगदान दिले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू। या स्पर्धेसाठी एक बाईक आपल्याला पाहायला मिळते। 65 ते 70 हजार प्राइज असेल या बाईकची। शैलेशजी भोईर शाखा प्रमुख नवीन शेवा आणि महेशजी म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस शेवा यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक पुरस्कृत केली, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। निहालजी घरत आणि रितेश कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला बायसिकल पुरस्कृत केले गेले, त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करतोय। प्रत्येक मॅच साठी एक मोठी ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आहे। क्लीन बॉल, दांडी गोल, मोमेंटम शिफ्ट झाले पहिल्या षटकामध्ये। आक्रमकतेने सुरुवात केली या गोलंदाजानं। दिवसभरातील खेळ आणि या रात्रीमधील खेळ सुद्धा प्रत्येक रसिक प्रेक्षकाला इम्प्रेस केल्याने व्हॉट अ कॉन्ट्रीब्युशन दॅट इज। मॅग्निफिसंट बॉलिंग, अनप्लेबल। फलंदाजाकडे बॅटचा फेस ओपन करायला वेळही नव्हता, इतका जलद गती चेंडू हाताळलाय जसप्रीत बुमराह। बूम बूम, बुमराहची आठवण करून देणारी अप्रतिम गोलंदाजी। मॅग्निफिसंट अटॅक, पहिला विकेटचं पतन। बॅट्समन मागच्या मॅचचा हिरो चिराग बॅक टू डगआउट। मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहिली। मयुरी मनोज कुमार घरत सदस्य ग्रामपंचायत नवीन शेवा, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या विशेष घटकांचा आपल्याला योगदान पाहायला मिळालं त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करू आणि जाऊया थेट मैदानाकडे। आमच्या समेत गुणलेखक आमचे जतीन दादा घरत आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्येचं दार 1 न उघडले आणि चेंडू झालेत आतापर्यंत 2, रणसंख्या 1, 2 चेंडू आणि मॅच आपल्याला पाहायला मिळतीये ती एका बाजूला न्यूर 11 देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती टीम चिरनेर। नूर 11 देवा ग्रुप आवरे दोन्ही संघ उरण पूर्व विभागातील आहेत। उरण पूर्व, उरण पश्चिम असे 2 विभाग। जिथे सूर्य अस्तात जातो तिथे आपण आता आहोत, म्हणजे हा पश्चिम विभाग आहे। आणि जिथे उरण प्रीमियर लीग संकल्पना झाली तो पूर्व विभाग। ओव्हर द विकेट पुढे आले, बॉल सरळ सोडून दिलाय, जज केलं बॉलला। चेंडूची लाईन थोडी खराब आहे म्हणून फलंदाजाने सरळ सोडून दिला। हे जजमेंट आहे फलंदाजाकडे। हे अँटिसिपेशन स्किल क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं आणि ती स्किल यानं वापरली आणि इथे आलाय हा पहिला व्हाईट बॉल। धावसंख्या 2 न पुढे गेली, 1 न पुढे गेली, पोहोचली ती 2 या आकड्यावर। रात्रीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय। हाही पुणच्या आपण पाहताय जो बॉल रिलीज झाला, रिलीज ऑफ पॉइंट। आणि जर का आपण बघितलं गेलं की जिथे बॉल अदलला गेलाय त्या स्पॉटवर, ते स्पॉट दिशादर्शक दाखवत असताना तिथे
दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला बॅटिंग करणारे संघाचे खेळाडू, एका बाजूला फिल्डिंग करणारे खेळाडू. आणि बॅटिंग करणारे सांगतात की हा व्हाईट बॉल आहे आणि विकेट किपर सांगतोय की हा व्हाईट बॉल नाही आहे. पाहूया आपण पंच काय डिसिजन देतील. वाईड आहे की सीमांकित कक्षेवर चेंडू आदललाय मग नो आहे का नाही. हा आहे व्हाईट बॉल. रन संख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 3. पुढे आले स्टेप आउट करून इनसाइड आउट फटका सजवायचा होता. इन स्विंगिंग बॉलिंग, फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याचं शॉट सिलेक्शन, या सर्व गोष्टींचा अभ्यास परिपूर्ण करून मैदानाच्या आतमध्ये ऋषी नारंगीकर हा गोलंदाजी करतोय. ऋषीचा मागच्या काही वर्षांचा एक्सपिरियन्स, अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर म्हणून त्याला मिळालेलं नामांकन, अनेक स्पर्धांमध्ये सायकल त्याला मिळाली आहे ऍज अ बेस्ट बॉलिंग युनिट म्हणून. स्विचचा प्रयत्न, फटका फसलाय, कनेक्ट करायला हवा होता परंतु बॅट्समनने अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न केला आणि तिथे बॅटचं फेस लवकर बंद झालं. आणि येईल एक धाव. हातावर चेंडू आदललाय. 104 ग्राम फक्त बोलायलाय. 115-20 किलोमीटर पर आवर चेंडू जेव्हा जलद गतीने जेव्हा हातांच्या बोटांवर आदलतो ना तेव्हा मात्र भयानक वेदना होतात. आणि एखादा खेळाडू त्याच्याकडे वेदना सहन करण्याची ताकद तितकीच असते. ओव्हर द विकेट, ड्राइव्ह केलं बॉलला अलॉंग द ग्राउंड, गॅप शॉट सिलेक्शन आहे, प्रॉपर आहे फटका परंतु प्रॉपर नाहीये फिल्डिंग. इथे चूक झाली आणि चुकीचा भुर्दंड, मिस फिल्डिंग ऍट डीप लॉंग ऑफ रिझन. मिळतील धाबा 4 अँड टू एंड द फर्स्ट ओव्हर. रणसंख्या आमचे गुणलेखक जतीन दादा घरात आम्हाला अपडेट करत आहेत की गडी बाद झालाय तो 1, चिराग बाद झाले. धावसंख्या बॅटिंग खेळणारी टीम आवरे आपल्याला पाहायला मिळतीये 8 या आकड्यावर. चला आणि लगेच या गोलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यस, भरपूर स्लो चाललेत बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम. शेवटचा बॉल, खोलवर टप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलाय. डायरेक्ट हिट, व्हाट अ कमिटमेंट, क्या बात है. टाळ्या वाजल्या या कमिटमेंट साठी. क्रिकेटचा सी म्हणजे कमिटमेंट आणि या कमिटमेंटनं मैदानाच्या आतमध्ये समर्पकता त्यानं दाखवली. मला लागेल याची भीती नाहीये ना भीती या खेळाडूला, कारण सराव फार चांगला आहे, सराव फार छान आहे दोन्ही खेळाडूंचा. आणि चांगलं कॉलिंग कम्युनिकेशन झाल्यानंतर आपल्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी ही समर्पकता आपल्याला पाहायला मिळतीये. आणि इथे मात्र धाव मिळते 1. एकूण धावसंख्या 9 या आकड्यावर पाहायला मिळेल. रात्रीचा विस्तीर्ण गर्भ, सभोवताली दृष्टिक्षेप टाकला तर गर्द झाडी आपल्याला पाहायला मिळतीये. चंद्राचा थोडासा शीतल प्रकाश, सकाळचे 4 वाजलेत, शुभ्र चांदण्या नाही आहेत आणि त्यांचा तो एकमेव चंद्रही नाहीये. चला लगेच गोलंदाज या. आभाळात पसरलेली निशब्द असा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडांगणाभोवती आर्टिफिशियल फ्लड लाईट्स आहेत म्हणून कदाचित इथलं वातावरण थोडस कंपॅरेटिव्हली थोडस गरम आहे. येस, हँड ग्लोव्स घेऊन जाताय की एखादा मेसेज, हरकत नाही. अजून एक जलद गती गोलंदाज, ज्या गतीनं चेंडू आला होता त्याच गतीनं पाठवलाय. इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. कमालीची फलंदाजी, अतिशय नावलौकिक हे खेळाडू आणि नावलौकिक हा खेळ आपल्याला पाहायला मिळतं. योगेशच्या बॅट मधनं आलाय. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातला अप्रतिम षटकार बीमर हाताळलाय. बाराव्या खेळाडूच्या वेदना त्यालाच ठाऊक असतात.
एकतर त्याला तुम्ही काय देत नाही, ना बॅटिंग ना बॉलिंग, पण हरकत नाही. असे 12वे खेळाडू आमचे रिषभ पंत पण होते, पण आता त्यांना IPL ला 27 करोड सुद्धा मिळत आहेत. वेल जाऊ द्या, तुमची स्टार्स चमकतील, प्रयत्न चालू असू द्या. आणि रिव्ह्यू इथं मात्र गमावलाय असणारे हा फेअर बॉल. नेक्स्ट बॉल, अजून एक फुल टॉस, बॅक टू बॅक सिक्सेस. सकाळच्या या गुलाबी थंडीमध्ये वातावरण गरम आणि कडक, फटकेबाजी, कडक चहा आला पाहिजे आता. बॅट ऑफ, ही इज ऑन सेकंड कन्सिक्युटिव्ह सिक्सेस. क्या बात आहे, काय फलंदाजी झाली आहे. 2 सलग षटकार, मॅग्निफिसंट बॅटिंग. उद्या येतील आमचे काका दशरथजी पाटील, आमचे गुरुवर्य. मग उद्या येतील ना? मला असं मला म्हणाले ते, बट मे बी, मे ऑर मे नॉट बी. उद्या नाही तर मग परवा असेल कदाचित. उद्या कदाचित मुलेखंडला असेल, कारण तिथे काल्याचं जेवण आहे उद्या. पण उद्या गुरुवारी काय, ओ यावेळेला लाईन फार छान आहे. विकेट किपरचं कौतुक आपण करूया. आज विकेट किपर जबरदस्त, हे स्किल आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल जरूर आहे, परंतु खेळाडूचं कौतुक व्हायला पाहिजे. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. पाहूया आपण स्क्रीनवर आपल्याला काय पाहायला मिळेल. आणि हा व्हाईट बॉल आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या, लगेच एकत्र येऊ नका. क्रिकेट हा खेळ आपण एन्जॉय करतोय. आठवड्याच्या व्यापातून बाहेर निघून एकत्र येणं म्हणजे क्रिकेट. सगळीच ताण तणाव दबाव विसरून हसत खेळत एकत्र जमा होणं म्हणजे क्रिकेट. आणि दोन्ही टीमचे रिव्ह्यू इथं मात्र गमावलेत त्यांनी दोन्ही टीमनं. थोडी घाई करूया, 4 वाजूनच गेलेत. आम्ही माऊस हातात घेतला की मग डबल क्लिक होतं, सिंगल क्लिक करायच्या जागेवर. चला बेटा, गेट सेट रेडी अँड गो. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. खोल्या टप्प्याचा बॉल ड्रिल केला, बॉल गेला डीप ऑन, डीप खाऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहेत. आणि विकेट इथं मात्र मिळणार, रन आउट, फलंदाज बाद. काही प्रेक्षक अजूनही थेटून बसलेत क्रीडांगणाच्या बाहेर. हे दर्दी प्रेक्षक आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रजनी सोला आपण एन्जॉय करतोय. गावासाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट. आपल्या गावाचं नाव होईल म्हणून खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट. आणि आज 2 संघ मैदानाच्या आतमध्ये, ज्या 2 संघांना धनराशीचा मोह नाहीये, परंतु आपल्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खर तर आपल्या परीनं मोर दॅन 100% देत असताना 2 संघ एकमेकांसमोर खेळ करताना पाहायला मिळतील. Oh, यावेळेला हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट, इज द अपील. अंपायर इज स्टेज मम ॲट हिज प्लेस. तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील आणि येईल हा एक निर्णय जिथे मात्र फलंदाज असेल नॉट आउट आणि
डॉट येईल बॉल. धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विवेक नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इतका मोठा खेळ दिवसभर दिवस आणि रात्र खेळ करत असताना सुद्धा तोच उत्साह तीच ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केलं, बॉल गेलाय डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, जिथे मात्र 1-2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. क्रिकेट मधली कमिटमेंट पुन्हा एकदा ऍज अ विकेट किपर पाहायला मिळाली. आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये हे महत्वाचं आहे. धावसंख्या झाली ती 25. स्पेल 2 मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. ड्राईव्ह केला आणि येईल हा पुन्हा एकदा. वारा मंदावलाय परंतु त्या वाऱ्याच्या विरोधात हा फटका सजवलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. शिवम पाटील याच्या बॅट मधनं आलाय. त्याचं मी म्हणेन अप्रतिम शॉटचं सिलेक्शन दाखवणारा आणि कलात्मक स्ट्रोक ऑन साइडला ड्राईव्ह करतो. या व्यासपीठाला मानवंदना देत असताना येईल या इनिंग मधील तिसरा षटकाने धावसंख्या पोहोचेल 2 षटकाच्या अखेरीस 31 या आकड्यावर. या षटकामध्ये अजून 6 ते 7 आल्या तर टार्गेट मोठं होईल आणि हे टार्गेट चेस करत असताना बॅटिंग करणारी टीम मंगलमूर्ती चिरनेर या टीमच्या फलंदाजांना मात्र मी म्हणेन आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. थोडस डिफरंट आहे स्किल सेट आवरे टीमचं. त्यांचे फलंदाज, त्यांच्याकडे असलेली ती आक्रमकता, या मॅच मध्ये असलेलं त्यांचं मोमेंटम आणि जो आत्मविश्वास आहे ना, त्या आत्मविश्वासानं आज संपूर्ण रात्रीमध्ये त्यांनी अप्रतिम खेळ केला आणि कौतुकास्पद खेळ केलाय. सर्वच खेळाडू मात्र कौतुकास पात्र आहेत. भरपूर अप्रिसिएशन त्यांना मिळालंय. मेहनत ही त्यांची तितकीच आहे आवरे टीमची. त्यांना ठाऊक आहे तर थोडस डिफरंट करता यायला पाहिजे ऍज अ बॅटर युनिट, ऍज अ बॉलिंग युनिट. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. आवरे आणि त्यांच्या विरोधात चिरनेर. 31 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 6 चेंडूंचा खेळ झालाय. चला मीटिंग आता थांबवा. लक्ष केंद्रित करून जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट तुम्ही खेळलात तर आम्ही लवकर घरी जाऊ. आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल ते थेट पोहोचतील सुपर 5 मध्ये. म्हणजेच काय तर 5 जी आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ काढणार आहोत तिथे ते पोहोचतील. ड्राईव्ह केला बॉल ऑन साइडला, नाही फिल्डर डीप स्क्वेअरला रिझन मध्ये आणि बॉल होईल फॉर ओव्हर द डिफेन्स जाईल. हात चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील योगेश पाटील. सॉलिड रेप्युटेशन घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा आत्मविश्वास दोन्ही फलंदाजांकडे खर तर मी म्हणेन झलकतोय त्यांच्या बॅटमधनं. मेहनत तुम्ही घेणार तर आत्मविश्वास जरूर निर्माण होईल. स्वतःने स्वतःसाठी स्वतःवर घेतलेली अपार मेहनत म्हणजे वाढत जाणारा तुमचा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि काय तो कॉन्फिडन्स आहे. 4:11 झालेत सकाळचे. काकड आरतीची वेळ झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा खेळ सुरू असताना एज लागलाय. बॉल फ्लाय स्लिप मधून जाईल लॉंग स्टॉपला आणि हाही बॉल सीमा रेषा पार. सलगचा चौकार. रणसंख्या झाली ती तब्बल 39.
39. चला लगेच द्या चेंडू गोलंदाजाकडे. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा होत्या 31 आणि या 8 म्हणजे धावसंख्या झाली 31 आणि 8 39. ओव्हर द विकेट. हा एज लागला आणि व्हाट अ कॅच. वाव, या झेलसाठी ताला वाजायला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त चेंडूवरची नजर ठेवली आणि हातांची ओंजल प्रॉपर मिटली. विकेट किपरचा आपण करूया कौतुक. स्वप्नील म्हात्रे, स्पेशलिस्ट विकेट किपिंग स्किल. स्वप्नील ऍज अ विकेट किपर झेलताना डिप्लाय फलंदाज होतील बाद. बॅट्समन क्रमांक 2 परतलेत. जबरदस्त रिफ्लेक्स, संसद विवेक बुद्धी अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. चेंडूवरची नजर, या सर्व काही गोष्टी विकेट किपर कडे असणं फार महत्वाचं आहे आणि ते पाहायला मिळालं. आणि ऍज अ विकेट किपर म्हणून त्यांचं आपण करूया कौतुक. स्वप्नील म्हात्रे. आणि फार छान खेळ झाला. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आणि 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. योगेश पाटीलचं कॉन्ट्रीब्युशन अप्रतिम राहिलं या मॅच मध्ये. व्हायटल बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना टीम आवरे या टीमचा एक वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर अँड वन ऑफ द पॉवरफुल बॅटर बाद झालाय. चला मॅच स्पीडअप करा, थोडी घाई करा. ड्राइव्ह केला, इट्स अप इन द एअर. आणि याही वेळेला बांधा छोटा आहे परंतु बँडविथ सॉलिड आहे या बॅट्समनची. पहिल्याच बॉलवर सॉलिड हिट केलाय. बॉल गेला डीप लॉंग ऑन रिजन क्लिअर करेल आणि येईल अजून एक षटकार. या इनिंगचा चौथा षटकार. धावसंख्या 45 45. 2 balls to go. हे लेट आलेत म्हणजे मला वाटतं जिंकलेले आलेत. खोपटा संघ मला वाटतं इकडे आलेत. हो येस. आणि जशी दुसरी इनिंग सुरू होईल टॉप 5 मध्ये काय असणार आहे आपला रूल बुक तो आपण जरूर डिक्लेअर करणार आहोत. म्हणजेच जो संघ या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी एक संघ पुढे जाईल, 5 संघ पुढे येतील आणि ते 5 संघ ज्यांचा खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये हायएस्ट रन स्कोर असेल क्वालिफायर मॅच मध्ये त्यांना आपण बाय देणार आहोत आणि त्यांना आपण पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करणार आहोत. 4 संघ होतील, त्याच्यामध्ये 2 सेमी मॅचेस होतील, त्याच्यातनं 2 संघ जिंकतील, त्यांच्यामध्ये चिट्ट्या होतील आणि त्यांच्यापैकी एक पोहोचेल तो फायनलला. आणि पहिल्यांदा ज्यांना चिठ्ठीचा कौल मिळाला आहे त्यांच्यामध्ये आणि त्या एका टीम मध्ये होईल तो खरं तर एकमेव प्री फायनल चा सामना. बॅट फिरवली, बॅट स्विंग चांगली. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर सांगतायत की इट्स नॉट आउट. दोघांमध्ये काय 4 के 2 येतील ना 3 होतील ना. त्याच्यामध्ये पण हायएस्ट स्कोर 46 आणि फलंदाज बाद होतील. 3 षटक मला असं वाटतं 3 षटकांचा खेळ झालाय आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 46. चला लगेच आवरे संघ आगे कुछ करा प्लीज. येस येस एक धाव ऍड झाली. तुमचे 12 मॅन आहेत आमच्या समवेत, जे आमच्या समवेत कटिबद्ध आहेत. त्यांना आम्ही चाही पाजला नाहीये परंतु प्रत्येक एका खरं तर खेळाडूचं चांगलं वर्णन त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. बरीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली. चला लवकर या चिरनेर संघ पटापट या, घाई करा.
दोन्ही टीम्सना आज इम्प्रेस केले रसिक प्रेक्षकांना आणि मॅच एन्जॉय करत असताना आपण अनेक रसिक प्रेक्षकांची दाद मात्र त्यांना मिळाली तेही आपण पाहिलं. जवळजवळ पहाट व्हायला आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दोन संघ ही शेवटची मॅच रंगवत असताना अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती पहिल्या इनिंग मध्ये 46-47 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. चेंडू असतील 18 मध्ये काढायचे ते 47. या स्पर्धेमध्ये बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. उत्कृष्ट खेळाडूंसाठी आपण खरं तर पाहतोय बायसिकल्स आहेत. त्याचबरोबर आकर्षक चषकांची मांडणी आपल्याला पाहायला मिळतीये. स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी जे जे काही हवं ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल. प्रॉपर फ्लड लाईट, त्याचबरोबर एक न्यूट्रल विकेट, जिथे धावा चेस होत आहेत तिथे धावा डिफेन्सिव्ह होताना आपण पाहायला मिळाल्या. जिथे मात्र पूर्वार्धामध्ये खरं तर 90 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसामध्ये 80 धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसामध्ये रात्रीमध्ये आपण खेळ जो पाहिला, नावा संघ हा सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालाय आणि खर तर आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल, क्वालिफाय झाल्यानंतर तुमच्या टीम कडनं जर का जास्तीत जास्त रणसंख्या आल्या असतील तर तुम्हाला बाय मिळेल, नशिबाचा कौल मिळेल. आणि तिथून पुढे सुद्धा ज्या 2 क्वार्टर फायनलच्या मॅचेस होतील त्याही मॅचेस मध्ये खर तर जे संघ जिंकतील त्या 2 संघांमध्ये कशा पद्धतीने खेळ होईल तिथे मात्र जास्तीत जास्त धावसंख्या काढणाऱ्या टीमला आपण क्वालिफाय करणार आहोत थेट फायनलला. थेट सेमी मध्ये क्वालिफाय होतील आणि त्याच्यानंतर मग खर तर शेवटचा खेळ उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सजवून घ्या. काहीशा एक्स्ट्रा मॅचेस पूर्वार्धामध्ये. वेल कसा निघून गेला ते अगदी उमगलंही नाहीये. 4-19 झाले. जवळजवळ आता घरी जाईस तोवर मात्र 5 वाजतील. आता फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं जसं पहिल्या इनिंग मध्ये खेळ झाला, आक्रमण झालं, तसाच खेळ मात्र तुम्हाला करावा लागेल. जिंकायचं तर आहेच, मग बेभान होऊन तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, साकारावा लागेल. गरगर फिरणाऱ्या भुईस चक्राचा आवेश जर का आपण बघितला ना, त्या आवेशानं तुम्हाला खेळ करावा लागेल. कारण पहिल्या इनिंग मध्ये 46 आल्या, 47चं टार्गेट इथं सेट झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण तुम्हाला करावं लागेल. आणि आक्रमण करण्यासाठी डावखुऱ्याचे फलंदाज लॉन्च केलेत आणि त्यांना थांबवण्यासाठी कल्पकतेचा जादूगार गोलंदाज चिराग भोईर आपल्याला पाहायला मिळालाय. चिरागवर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय. हातांचा स्पर्श झाला म्हणून बॉल अडला गेला. आपल्या संघासाठी 2 धावा बचावल्या गेल्या. 2 एकूण धावसंख्येचं अकाउंट ओपन होत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती मंगळमूर्ती चिरनेर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, साहिल चव्हाण आणि ऋषी नारंगीकर. ओव्हर द विकेट, वेट वॉच, कट करायचं होतं बॉलला, गलीमधनं फरार करायचं होतं, नाहीये संपर्क, येईल हा डॉट बॉल. काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दम पॉवर घेऊन येत असतात. काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी एनर्जी घेऊन येत असतात आणि तीच एनर्जी आणि ती पॉवर घेऊन आपल्याला पाहायला मिळालाय फलंदाज ऋषी. परंतु पहिला फटका फसलाय. ऋषी आणि साहिल ड्राईव्ह केलं बॉलला, ऑन साइडला डीप लॉंग ऑन मध्ये आहेत. फिल्डर एक जा मिळेल. 2 फलंदाज ज्यांच्याकडे 6 हिटिंग ॲबिलिटी आहे, षटकार चौकार मारण्याची किमया ते कधीही केव्हाही करू शकतात. आणि मैदानाच्या आतमध्ये जर का धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचा आहे
तर प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण आणि प्रत्येक एका चेंडूला षटकार आणि चौकार मारण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न तर जरूर होतील. बॅटिंगसाठी आता स्ट्रायकर नंबर पहिल्यांदा आलाय तो ऋषी. ऋषी ऑन स्ट्राइक. रफ्तार के सौदागर गोलंदाज पहिल्याच बॉलवर केले आक्रमण. मगाशीच आम्ही म्हटलं he has a 6 hitting ability, he has a 4 hitting ability, he can hit the ball at any corner of the ground. आणि त्याला ठाऊक आहे गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहे आणि वेट केलं, वॉच केलं, बॉलला येऊ दिलं आणि बॅट नंतर फिरवली. पुलचा फटका. धावा मिळतील 4. ऋषी गेट्स ऑफ द मार्क विथ 4. रणसंख्या झाली आहे ती 7. धावांचा पाठलाग होईल कारण मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज. मगाशी उल्लेख झाला आक्रमकता त्यांच्याकडे आहे. या संपूर्ण आजच्या दिवसाचा मोमेंटम त्यांच्याकडे आहे, रिदम आहे, फॉर्म आहे आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या कॅलिबरने गेलेत. त्यांनाही आपल्या टीमला जिंकून द्यायचे आणि तीच अपेक्षा आणि तेच विजयाचं स्वप्न आपल्या गावच्या टीम साठी ते खेळ करतायत. हा बॉल यॉर्क हातालाय, बॅट आणि पॅटच्या मधून गेला, बॅटचा थोडा हलका एज लागला, विकेट किपरचा स्पर्श झाला, बॉल आडला आणि तिथेच धावा थांबल्या. येईल हा डॉट बॉल. हे 2 फलंदाज यांचा माइंडसेट आणि त्यांचं इंटेंट मी म्हणेन ते आता षटकार आणि चौकारांमध्येच डील करतील कारण मोठी धावसंख्या आहे. एकेरी दुहेरीनं तितका फार फरक पडणार नाहीये परंतु षटकार चौकारानं तुम्हाला धावसंख्येच्या समीप नजदीक तुम्हाला क्लोज लवकर जाता येईल. चिराग ड्राइव्ह केले ऑन साइडला, बॉल गेलाय बरोबर लेग गली आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मधून डीप मध्ये जाईल. प्रोटेक्शन फार छान आहे. प्रत्येक खेळाडूची पर्सनॅलिटी जर का आपण बघितली ना तर प्रत्येक खेळाडू समवयीन आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चपळ, चतुर, हुशार, चाणाक्ष आणि सडपातल बांध्याचे अनेक खेळाडू समवयीन आपल्याला पाहायला मिळतील. जिथे मात्र मी म्हणेन काही खेळाडू अंडर 19 चे पाहायला मिळतील, काही खेळाडू अंडर 22 चे पाहायला मिळतील, काही खेळाडू अंडर 25 चे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे जवळजवळ 20 ते 25 या वयोगटातील हे सर्व खेळाडू आज बांधणी चांगली झाली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमची कौतुक आपण करतोय. ती अर्थातच टीम नूर 11 देवा ग्रुप आवरे विरोधात संघ खेळ करतोय मंगलमूर्ती चिरनेर आणि हाही संघ खरतर हार मानणार नाहीये. एकूण धावसंख्या झाली चिरनेर टीमची पहिल्या षटकाच्या अखेरीस 8. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 काढायचे. जे पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांनी करून दाखवलं ते दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल. कारण त्याचं असं आहे पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा हीच विकेट होते, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तीच विकेट आहे. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला तेच चेंडू होते, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला तेच चेंडू आहेत. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजाने जे करून दाखवलं त्यांनी वापरलेल्या त्या बॅट्स तुमच्याकडे सुद्धा तितक्याच गुणवत्ता असलेल्या बॅट्स आहेत. त्याच्यामुळे भौगोलिक दृष्ट्या तुमच्याकडे समसमान संधी आणि संधी आहे आणि म्हणूनच संधीचं सोनं करणार त्या खेळाडूचं कौतुक होणार, त्याच्यासाठी टाळ्या वाजणार, सिट्ट्या सुद्धा वाजतील. मिळाला षटकार. बॅट्समनचं नाव आहे ऋषी नारंगीकर. त्यानं मात्र या बॉलला उडवलाय. ऑन दी राईज खेळ करत असताना लॉंग ऑफ रिझन क्लिअर केलेला हा षटकार आलाय आणि या षटकारानं एका टीम मीटिंगला मात्र मी म्हणेन आमंत्रण दिले. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 11 चेंडू 33 धावा. बॅट्समन ऋषी ऑन स्ट्राइक. पुढ्यात टाकलाय, एज लागलाय, थिक एज अँड अ बॅटर इज व्हेरी अपसेट अँड नाव ही इज वॉकिंग बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज बाज ऋषी नारंगीकर बॅक टू द आउट. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. न्यू बॅट्समन मजबूत बांधाय. पुढ्यात टाकले चेंडू तर आउट ऑफ द पार्क पाठवून देतील. नाव आहे परेश परदेसी. PP परेश परदेसी.
कॅप्टनला आता ठाऊक आहे कोणत्या मोहिमेवर कोणत्या लढाऊ मावल्याला पाठवायचं, कोणत्या सेनापतीला पाठवायचं. धावांचं आणि चेंडूंचं समीकरण थोडं कठीण आहे आणि या कठीण समीकरणाचा तालेबंद सोडवण्यासाठी एक पॉवर हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. त्यांनी चेंडूची चाचपणी केली. आता मनामध्ये तो ठरवेल की किती ताकद वापरायची जेणेकरून बॉल सीमारेषा पार जाईल. पाहूया कशी चकमक होईल. एका बाजूला सौरभ गावंड जो खर तर त्याच्या अचूक टप्पा, लाईन, लेंथ आणि दिशेसाठी ओळखला जातो. व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. समोर आहे ताकदवान फलंदाज. ताकदीने लगावलाय हा फटका. गेलाय बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये. डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर हा फटका सरळ समांतर रेषेमध्ये येईल. फक्त एकच जाव. 9 चेंडू 32 धावा. नऊ चेंडू 32 धावा. दोन्ही टीमच्या खेळाडूंचा सराव चांगला असावा कारण फार मिसफिल्डिंग वगैरे काही झाली नाही. किंबहुना गोलंदाजांकडनं अतिरिक्त चेंडू वगैरे फेकले गेले नाहीत किंवा ओव्हरथ्रो वगैरे झालं नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट्स फार चांगली राहिली आहे. अशा परिस्थितीला खरं तर मी म्हणेन कठीण परिस्थितीला सोपं केलं. हे कधी होतं जेव्हा तुमचा सराव चांगला असतो. प्रॅक्टिस फार छान आहे. जे आपण म्हणतो ना की वन थिंग इज ऑलवेज कॉमन अमॉंग ऑल क्रिकेटर्स आणि ते म्हणजे सराव. फिरून मारलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे. जज करतील आणि झेल टिपतील. फलंदाज होतील बाद. बॅट्समन साहिल चव्हाण बॅक टू डगआउट. मॅच आता फिरली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे थोडं सेलिब्रेशन होतं. सणा इक्वेशन आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया. एकूण धावसंख्या झाली ती 15. काढायच्या होत्या 47 म्हणजे अजूनही 32 काढायच्यात. येणारे चेंडू असतील या षटकामधले इन मीन फक्त 2 चेंडू म्हणजे 8 मध्ये 32 असं इक्वेशन आहे. 8 × 4 होतील 32 म्हणजे प्रति एका चेंडू मागे 4 ची गरज आहे. अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याच्याकडे सुद्धा ताकद आहे. विवेक आणि आपल्या टीमला गेले काही वर्ष त्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले ऍज अ मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून. गोलंदाजी फार चांगली करतो. आता फलंदाजी त्यांना करावी लागेल. एक सुपरिचित असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू, परिपक्व, परंतु इक्वेशन थोडंसं कठीण आहे. या समीकरणाचा तालेबंद तुम्हाला सोडवावा लागेल. या मोठ्या टार्गेटला जर का चेस करायचंय आणि एका ट्रॉफीच्या समीप तुम्हाला जर का जायचंय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये या क्वालिफायर मॅच मध्ये तुम्हाला सुपर 5 साठी क्वालिफाय व्हायचंय. अभी नहीं तो फिर कभी नहीं. फ्लॅट 6. क्या बात है. मगाशी आम्ही तोच उल्लेख केला. कल्पकता आहे, ताकद आहे, आक्रमकता आहे, परंतु कठीण अशा परिस्थितीमध्ये दबावाला झुगारून खेळला जातो तो क्रिकेटचा खेळ. आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. लायसन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्याच्या बॅटमधनं आलाय हा फ्लॅट षटकार. मॅच मध्ये शिरकाव करतोय. 7 चेंडू आणि 26 धावा. कठीण परिस्थितीमध्ये मी काही झुकणार नाही हेच सांगतोय बॅट्समन स्वतःला ठणकावून. अजून तोपर्यंत मेहनत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची गरज भासणार नाहीये. अजून एक आलाय. ताकदीच्या साह्यानं लगावलेला षटकार. आता प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणले असतील. 6 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज. करू नका मैदानात आमच्या पराभवाची चर्चा इतक्यातच, कारण मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय, धुंद फुंद आणि बेधुंद खेळ करतोय. नाव आहे विवेक. विवेक हातनोलकर. काय ते फटके आणि काय मॅच मध्ये शिरकाव केलाय. परिस्थिती किती कठीण असो उठता यायला पाहिजे, लढता यायला पाहिजे आणि जिंकण्याचा प्रयत्न हा व्हायला पाहिजे. आणि प्रयत्न होईल यात शंकाच नाहीये. दोन्ही टीम सांगतायत आम्ही हार मानणार नाहीये आणि हार मानण्यातले आम्ही नाहीच आहोत.
इतका प्रवास फार छान राहिला आणि आता शेवट गोड करायचंय. कोणत्या टीमचा शेवट गोड होईल आणि कोणत्या टीमला खरं तर परतीचा प्रवास पाहायला मिळेल. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट, दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी. सरळ बॅटनं मागचे 3 चेंडूमध्ये षटकार आलेत. विजयाचा ध्वज कोणता संघ मिरवेल, सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. फलंदाज थोडासा शांत वाटत होता परंतु तो आक्रमक आहे. फिंगर्स रोल केल्या, गती कमी करून बॉल फेकला. इथे पंच मात्र तटस्थ आहेत, आम्हाला अपडेट करतील की बॉल विकेट किपरच्या मगर मध्ये गेलाय. म्हणजेच बॉल आहे तो डॉट डॉट आणि डेड. त्याच्यानंतर विकेट किपर तटस्थ आणि फलंदाज जे स्ट्रायकर एंडवर आहेत तेच तिकडे राहतील. नाव आहे परेश परदेसी. 5 चेंडू 20 धावा. थोडासा उत्साह, थोडीशी ऊर्जा आणि या उत्साहात या स्पर्धेला आपण आजच्या रात्रीच्या खेळाला पूर्ण विराम देणार आहोत. प्रत्येक खेळाडू वेगळा आहे, प्रत्येक खेळाडूचे गुणकौशल्य वेगळे आहेत, प्रत्येकाच्या हाताच्या बोटांचे ठसे वेगळे, त्यांचं गुणकौशल्य वेगळं, त्यांचं स्किल सेट वेगळं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नही करतो. इथे जर का षटकार आले ना तर पुन्हा एकदा नव्यानं ओळख होईल परेशची. ही बॉल, हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल न पुन्हा एकदा थोडीशी संधी दिली आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. आता इक्वेशन आहे, येणारे चेंडू असतील ते आतापर्यंत 5 आणि 5 मध्ये अजूनही 18 काढायचे आहेत. क्लीन बॉल केलंय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. जे आम्हाला खर तर थेट डोळ्यांनी दिसलं नाही ते कॅमेरा कदाचित टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्हाला जरूर दाखवेल. मागून मात्र ही चोरी नाही तर हा दरोडा पडलाय. मॅच मध्ये केलाय शिरकाव या गोलंदाजानं. डेल स्टेन सारखी त्याची बॉलिंग स्टाईल आहे, त्याच्याकडे भेदकता आहे, त्याच्याकडे अचूकता आहे आणि त्याच्याकडे आहे या मॅच मधला अप्रतिम हा आत्मविश्वास. आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय आणि केली आहे त्याने मॅच मध्ये शिरकाव. आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना देवा ग्रुप आवरे या संघाचं आपण अभिनंदन करूया, कारण आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांनी शिरकाव केलाय. आता उर्वरित इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 18 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं अजून एक षटकार आता पुन्हा एकदा त्यांचे आपण अभिनंदन करू, कारण मॅच क्लोज घेऊन गेले ना की मग मजा येते. रसिक प्रेक्षकांना आपण विचारलं की तुम्हाला मॅच कशी हवी आहे, एखाद्या समालोचकाला तुम्ही विचारलं की तुम्हाला मॅच कशी हवी आहे, ते जरूर सांगतील की कातरवेली अंगावर शहारे यावे इतकी चित्तथरारक मॅच असायला पाहिजे. पहिल्या बरोबर 19व्यात येस पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर व्हाईट फेकला गेला. 20 हवा होत्या 6 मध्ये. आता इक्वेशन आहे 19 धाबांचं. अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनुप मोकल. अनुप मोकल क्रिकेटचा एक्सपिरियन्स कॅम्पेनियन बायकमॅन, परंतु इथे फटका फसलाय, इथे झेल टिपलाय. काय स्टाईल आहे, काय अदा आहे, क्या क्लास आहे बाय. नाव आहे निशांत म्हात्रे. बघू एकदा कॅमेरामॅन फोकस करू प्लीज, क्लोज घ्या त्याला. एकदा इथे स्टेज कडे ईशान, इथे स्टेज कडे कॅमेरा तुला पाहतोय. एकदा ती स्टाईल एकदा स्विच करतील आमचे कम्प्युटर एक्सपर्ट. आणि हॅट्रिक बॉल. मॅच आता फसली आहे. उर्वरित इक्वेशन 3 चेंडू आणि 19 धावा. चला 3-19 आहेत, परंतु बॉलिंग करणाऱ्या युनिटला आपण सांगूया की समजू नये कुणी कुणास कमी येते, येताच वेल त्याची प्यादाही वजिराचं काम करतो.
ओ बॅट फिरलीये, पंच तटस्थ म्हणजे डॉट बॉल. विजयाच्या समीप म्हणजे किमान एका बक्षिसाला पात्र ठरण्यासाठी सज्ज आहे टीम नूर 11 देवा ग्रुप आवरे. आणि हा अजून एक डॉट बॉल. गोलंदाज कल्पेश ठाकूर मेहनत घेतली आहे. मेडन षटक तो हाताळेल का नाही. एक वाईट गेलाय म्हणजे मेडन नाहीये. एक वाईट तो गोलंदाजाच्या अकाउंटवर असतो. आणि हा शेवटचा बॉल येईल डॉट बॉल. अभिनंदन 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 टीम नूर 11 देवा ग्रुप आवरे फॉर क्वालिफाईंग इनटू सुपर 5. आणि सुपर 5 साठी पात्र आणि सुपर 5 मध्ये जे 5 संघ पोहोचतील तिथे मात्र मॅक्झिमम